हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता पळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा आता बीकॉम सेकंड इयर आणि पी सेमिस्टर थर्ड इन्कम टॅक्स. काय बेटा? इन्कम टॅक्स. इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम सॅलरी. काय बेटा? इन्कम फ्रॉम सॅलरी. सगळ्यात मोस्ट IMP तुम्हाला आज आपण शिकत आहे HRA म्हणजे हाऊस HRA, हाऊस रेंट अलाउनेस. हाऊस रेंट अलाउनेस. हाऊस रेंट अलाउनेसचे बेटा डिडक्शन आहे. काय बेटा? डिडक्शन. मग हाऊस रेंट अलाउनेससाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता बघा, ह्या हाऊस रेंट अलाउनेसमध्ये एकूण 3 पॉईंट असतात. एक म्हणजे कोणतं असते? व्हॅल्युएशन्स ऑफ रेंट फ्री हाऊस. व्हॅल्युएशन रेंट फ्री हाऊस. मुलं याच्यामध्ये आणि यामध्ये कन्फ्यूज होतात. हे तुम्हाला गणितामध्ये एक्झाम्पलमध्ये जेव्हा दिलेलं असते तेव्हा हे पॉप्युलेशनचं आहे बेटा. हे कशाचं दिलेलं आहे तुम्हाला? हे पॉप्युलेशनचं आहे. हा म्हणजे 15 lakhs 13 lakhच्या वरती अगर लोकसंख्या दिलेली असेल तर त्यावेळेस तुम्हाला ते यूज करावं लागते. आणि 15% आणि 13 lakhच्या अगर खाली असेल तर 10%, आणि त्या सुद्धा कमी असेल 10 lakhच्या सुद्धा खाली पॉप्युलेशन कमी असेल सिटीची तर तुम्हाला 7.5% यूज करावं लागते. परंतु आता सुद्धा हे HRA आणि हाऊस रेंट अलाउनेस म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री हाऊस आणि HRA यांचा दोघाचाही कोणताही संबंध नाही. या दोघाचा कोणताही संबंध नाही. हे अलग अलग आहेत बेटा. हे दोन्हीही सुद्धा अलग अलग आहेत. हे उत्तर दिशेला जाते आणि हे पूर्व दिशेला जाते किंवा मग पश्चिम दिशेला जाते, आहे की नाही? तर या दोघांची दिशा वेगळी आहे, हे गोष्ट लक्षात ठेवायची. तर तुम्हाला आता बघा, या हाऊस रेंट अलाउनेस मध्ये 3 पॉईंट आहे बेटा. किती? डिडक्शन काढण्यासाठी फक्त 3 पॉईंट दिलेले आहे. किती पॉईंट दिलेले आहे बेटा? 3 पॉईंट. आणि यांचे जे नियम आहे बेटा, ह्या पुस्तकामधून आपण तुम्हाला शिकवत आहे. पुस्तक काही छोटं नाही बेटा. हे जे नियम आहेत, आहे की नाही? हे नियम बघा, हे एवढं मोठं पुस्तक आहे. तर या पुस्तकामधून आपण तुम्हाला भरपूर सारे त्याच्यामध्ये दिलेले आहेत ते चॅप्टर. यामध्ये भरपूर चॅप्टर आहेत, परंतु त्यामध्ये ते चॅप्टर तुम्हाला जे नियम सांगितलेले आहेत तेच नियम मी तुम्हाला सांगत आहे. काही मी माझ्या मताने वगैरे नियम तयार केलेले नाही, भरपूर नियम आहेत त्याच्यामध्ये. परंतु आजकाल कसं आहे, विद्यार्थी खूप कमी अभ्यास करतात, टेन्शन घेत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो की एकदम शॉर्टकटमध्ये कसा अभ्यास लक्षात ठेवायचा. आणि एवढं मोठं पुस्तक आहे, तुम्ही लक्षात ठेवा, मी असं तुम्हाला म्हणत नाही, आहे की नाही? आणि बघा आता हा जो याचे हाऊस रेंट अलाउनेस आहे, यांचे हे नियम दिलेले आहेत एवढे मोठे, आहे की नाही? तर तुम्हाला एकदम सोप्या आणि पद्धतीमध्ये सांगतो. हे बघा, अशा अलग अलग पद्धतीमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. आणि इन्कम टॅक्स आयकर म्हणून हे जे बघून घ्या, हे इन्कम टॅक्स आयकर म्हणून दिलेलं आहे तुम्हाला, आहे ना? इन्कम टॅक्स अकाउंट आयकरचं. ओके, दिसलं बेटा? आलं लक्षात? तर सुद्धा तुम्हाला आता बघा, याच्यामध्ये आपण बघूया भरपूर सारे नियम असतात. तर तुम्हाला HRA काढण्याच्या एकदम सोप्या पद्धतीमध्ये नियम सांगतो. ते हिंदीमध्ये दिलेले आहेत भरपूर. तर तुम्हाला हे बघा, 1 नंबरला जेव्हा तुम्ही HRA लिहित असता तर वाटल्यास मी HRA आपण लिहिता लिहिता तुम्हाला नियम सांगतो. हे त्यांनी काय होणार, खूप सोपी जाणार. कोणत्या पद्धतीने ते नियम लिहायचे, कसे लिहायचे. तर सगळ्यात पहिले आपण काय करूया, आन्सर हे डायरेक्ट काढत असतात, किंवा हे जे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला हा जो आहे हा त्या एक्झाम्पलच्या खाली काढावा लागते तुम्हाला, दुसऱ्या पेजवर वगैरे. तर इथं दाखवूया आपण कॅल्क्युलेशन्स ऑफ HRA. हा फर्स्ट नंबरचा पॉईंट. कोणता नंबरचा पॉईंट? फर्स्ट नंबरचा पॉईंट. फर्स्ट नंबरला लिहिताना 3च पॉईंट आहेत बेटा. किती पॉईंट आहेत? फक्त 3 पॉईंट. एकदम लक्षात ठेवायचे, लिहून ठेवा वाटल्यास. मी तुम्हाला सांगतो, लिहून ठेवा. मग HRA रिसिव्ड. काय बेटा? रिसिव्ड, आहे की नाही? मग आता HRA हा जो असतो हा तुम्हाला रिसिव्ड किती आहे ते बघायचा पहिले. सगळ्यात पहिले हाऊस रेंट अलाउनेस पर एनम. काय बेटा? पर एनम. हे 1 lakhs. ही अमाऊंट जी असते, ही अमाऊंट घ्यायची 1 lakhs. इथे लिहायची 1 lakhs. हे लिहिली आपण 1 lakhs. ओके बेटा? आलं लक्षात? समजलं? फर्स्ट नंबरच्या पॉईंटला लिहायचं HRA हाऊस रेंट अलाउनेस रिसिव्ड 1 lakh, जे गणितामध्ये दिलेलं असेल ती अमाऊंट. अगर तुम्हाला इथं कधी समजा हाऊस रेंट अलाउनेस पर मंथ 4000 काय दिलेलं आहे,
पर मंथ 4000. तर तुम्हाला काय करावं लागेल इथं हाऊस रेंट अलाउन्स 4000 × 12 म्हणजे 12 महिने. किती करावं लागतील 12 महिने. 12 4चा किती होतो 48. 12×48. मग इथे लिहायला लागेल तुम्हाला 48,000. हे गोष्ट लक्षात ठेवा. सध्या आपल्याला दिलेला आहे त्यांनी 1 लाख. किती अमाऊंट दिलेली आहे सध्या 1 लाख. हा आता हा दुसरा नंबर. दुसऱ्या नंबरला काय असते बेटा, दुसऱ्या नंबरला आपल्याला इथं असते रेंट पेड. काय असते बेटा रेंट पेड. मग आता रेंट पेड म्हटलं त्यांनी, मग रेंट पेड म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले जी अमाऊंट आहे रेंट पेडची इतर 10% सुद्धा काढावं लागते. तर कशावर 10% काढायचं कशावर नाही काढायचं हे तुम्ही लक्ष द्या. आता रेंट पेड, तर सगळ्यात पहिले रेंट पेड म्हटल्यानंतर तुम्हाला रेंट पेड किती दिलेला आहे बघा. आता इथं रेंट पेड बघूया. हे हाऊस रेंट अलाउन्स पर ॲनम दिलेलं होतं आपल्याला 1 लाख. ओके. हा रेंट पेड अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 1,20,000. किती दिलेलं आहे बेटा 1,20,000. मग आता आपण इथं दाखवली आपल्या 1,20,000. 1 लाख किती 20,000 हे लिहिली तुम्ही 1,20,000. आतमध्ये लिहायची, ती बाहेर लिहायची नाही. ती बाहेर लिहायची नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता यामधून मायनस करायचं. काय करायचं बेटा मायनस. सगळ्यात पहिले मी सांगतो तुम्हाला मायनस करायचं. काय मायनस करायचं तर बघा कशी मायनस करायची हे बी लक्षात द्या. बेसिक सॅलरी, पहिले बेसिक सॅलरी किती आहे तुमची 6 लाख. हे तुम्ही रफ मध्ये लिहा किंवा कुठे पण लिहा. हे तुमची 6 लाख किंवा मग इथंच लिहा. मी तुम्हाला एक म्हणजे लक्षात राहण्यासाठी सांगतो. इथं 6 लाख, हे 6 लाख. ओके. प्लस 6 लाख प्लस डिअरनेस अलाउनेस 70,000. तर ही काढताना यांची जी ऍडिशनल येणार याच्यावरती तुम्हाला 10% मायनस करावं लागते. किती पर्सेंट मायनस करावं लागते 10% मायनस करावं लागते. तर ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, बेसिक सॅलरी डिअरनेस अलाउनेस आणि कमिशन ह्या तीनच गोष्टी प्लस होतील. बेसिक सॅलरी डिअरनेस अलाउनेस आणि कमिशन इथं HRA मध्ये प्लस होत असतात. जेव्हा तुम्ही टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी काढता तेव्हा तुम्हाला डिअरनेस अलाउनेस घेण्याची आवश्यकता नसते. तेव्हा ते तुम्ही काय सोडवत असता व्हॅल्युएशन रेंट फ्री हाऊस. तेव्हा काय सोडवत असतो आपण व्हॅल्युएशन रेंट फ्री हाऊस. ही गोष्ट बघा. आता याच्यामध्ये कमिशन दिलेलं नाही आहे नसल्यामुळे आता यांची काय करायची आपल्याला ऍडिशनल काय करायची आपल्याला यांची 6,70,000. 6 लाख किती 70,000 यांची ऍडिशनल केली या दोघांची. ओके. आता या अमाऊंट वरती आपल्याला काढायचं आहे 10%. किती पर्सेंट काढायचं आपण 10%. ओके. हा 10% काढलं ते येणार आहे 67,000. 67,000 किती येणार बेटा 67,000. ती ही अमाऊंट 67,000 इथं मायनस करायची. काय करायची बेटा ती तुम्ही मायनस. मग 67,000. तर बघा आता 1,20,000 मायनस 67,000. ओके. 53,000 म्हणजे ही अमाऊंट याच्यामधून मायनस केली आपण. किती आलं बेटा आता लिहायचं इथं 53,000. 53,000 एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगत आहे बेटा मी. रेंट पेड जी अमाऊंट दिलेली असेल तुम्हाला ती अमाऊंट इथं दाखवा खाली. यामधून मायनस करायचं 10%. किती पर्सेंट मायनस करावं लागते ही अमाऊंट 10%. किती पर्सेंट 10%. मग 10% कशावर काढायचं तर 10% बेटा बेसिक सॅलरी डिअरनेस अलाउनेस आणि कमिशन. बेसिक सॅलरी डिअरनेस अलाउनेस आणि कमिशन. आलं का लक्षात. बेसिक सॅलरी डिअरनेस अलाउनेस आणि कमिशन. बेसिक सॅलरीच्या संपूर्ण दोन्हीही मिक्स करायचे. 3 असतात बेसिक सॅलरी डिअरनेस अलाउनेस आणि कमिशन अगर दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये. ओके. हा झाला 2 नंबरचा पॉईंट. किती नंबरचा पॉईंट 2 नंबरच्या पॉईंटचे नियम. याच्यावरती आपण 10% त्यांची जी ऍडिशनल आली 6,70,000 त्याच्यावरती 10% दाखवलं 67,000 येते ते इथं मायनस करायचं ती अमाऊंट सेकंड कॉलमला. आता 3 नंबरचा नियम लक्षात ठेवा. 3 नंबरच्या नियमामध्ये अगर गणितामध्ये दिल्ली कोलकाता चेन्नई मुंबई 4 गाव सांगितले मी तुम्हाला. दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता. दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता असे 4 हे अगर सिटी दिलेल्या असतील तर इथं 50% बेसिक सॅलरीच्या घ्यायचं. किती पर्सेंट घ्यायचं बेटा
बेसिक सॅलरीच्या पूर्ण त्यांनी जे आपल्याला समजा दिलेलं असेल ते 50% ऑफ सॅलरी बेसिक सॅलरी लिहायचं बेटा हा तर 50% ऑफ सॅलरी काय लिहायचं बेटा 50% ऑफ सॅलरी. तर आता आपल्याला त्याच्यानंतर 50% ऑफ सॅलरी आहे की नाही. तर बघा हे कधी घ्यायचं 50%, ज्यावेळी तुम्हाला दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई दिलेलं असेल. इथं आहे का बेटा दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता? नाही आहे दिलेलं. अगर दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता नाही आहे तर अशा वेळेस इथं घ्यायचं 40%. किती पर्सेंट घ्यायचं बेटा? 40%. तुम्हाला वाटलं तर 40% ऑफ बेसिक सॅलरी या किंवा तुम्हाला वाटलं तर 40% ऑफ सॅलरी दाखवा, काहीच हरकत नाही. हा समजलं ना. हा किती 40%. हे कधी घ्यायचं 40% कधी घ्यायचं? ज्या वेळेस तुम्हाला त्या गणितामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता हे गावं दिलेले नसतील. काय दिले नसतील? अरे पिंट्या लक्ष दे रे बाबा, किती सांगून राहिलो मी किंवा दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता अगर दिलेलं नसेल तर 40% बेसिक सॅलरीच्या तिसऱ्या नियमामध्ये HRA मध्ये कशामध्ये रे बाबा HRA मध्ये 40%. किती पर्सेंट? 40% आहे की नाही. हा मग आता 40% घेताना तुझे किती आहे बेसिक सॅलरी? तर बघा आता बेसिक सॅलरी आपली किती होती? काय काय बेसिक सॅलरी मध्ये 6,70,000. हे 6,70,000. तर 6,70,000 याच्यावरती 40%. किती पर्सेंट? 40%. मग बघा आता 40% किती येते ते बी तुला काढून दाखवतो मी. पहा आता बघा तुम्ही तुम्हाला दाखवताय मी आता. 40% बघा 40% 6,70,000 6,70,000 त्याला गुणिला हे 40 हे 40 हे पर्सेंटेजचं चिन्ह 2,68,000. 2,00,000 किती? 68,000. मग इथं दाखव मग 2,68,000. 2,00,000 किती? 68,000. आलं का लक्षात? हा 2,00,000 किती? 68,000. मग आता इथं लिहायचं तुम्ही की which is लेस. whichever is लेस. तर या तीन पैकी कोणती अमाऊंट कमी आहे? लेस म्हणजे कमी. 53,000. 50 किती? 3,000. हे झाली तुमची HRA डिडक्शन किंवा डिडक्टेड असे दोन्ही शब्द वापरतात तरीही चालेल बेटा. हा बघा आता कधी कधी डिडक्शन किंवा डिडक्टेड असे शब्द वापरतात. ओके. हा त्यानंतर आता हा झाला तुमचा फॉर्म्युला. काय झाला बेटा? फॉर्म्युला. अगर गणितामध्ये दिलेला असेल HRA तरीही तुम्हाला तो काढावा लागतो. ओके. पेपर मध्ये येते म्हणजे येतेच हा फॉर्म्युला. त्यानंतर आता याच्याच खाली समजा हा एवढाच फॉर्म्युला विचारलेला असेल, आपण गणित बघितलेलं नाही, फक्त फॉर्म्युला विचारलं, तर आता काय करायचं की तुम्हाला त्याच्यामध्ये टॅक्सेबल टॅक्सेबल HRA किती दिलेला आता? टॅक्सेबल HRA किती आहे बेटा? टॅक्सेबल HRA आपल्याला हाऊस रेंट अलाउन्स 1 lakhs आहे. किती आहे बेटा तो? 1 lakhs आहे की नाही. हा पण whichever is less किती आला आपला? 53,000. मग आपण तो मायनस करायचा. काय करायचा? मायनस 0 0 0. 10 मधून 3 गेले 7 राहिले, कॅरी वापस दिला. 10 मधून 6 गेले 4 राहिले, कॅरी 0. 47,000. म्हणजेच आपला जो टॅक्सेबल HRA आहे नेट टॅक्सेबल HRA हा आलेला आपला 47,000. किती आलेला बेटा? 47,000. आलं का लक्षात? हा तर तुम्हाला जे गणित स्क्रीनवरती सुद्धा दिलेले होते, त्याच्यानंतर स्क्रीनवरती गणित सुद्धा होतं, एक्झाम्पल सुद्धा आहे, आणि तुम्हाला त्या स्क्रीनवरती तुम्हाला मी नियम सुद्धा दिला होता. 1 फूट नियमचा सुद्धा दिलेला होता.
तर तो बघून घे जा. त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घे जा. नसेल तरी आता बघून घ्या. आता सुद्धा आहे, दिसला बेटा बघा. नियम सुद्धा दिला. ओके, हा एक्झाम्पल सुद्धा आहे आणि ते पण सुद्धा आहे. याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही. समजलं बेटा? एकदम शांततेत आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. दिसत नसेल तर HD हाय क्वालिटी करा. एक्झाम्पल तुम्हाला ते संपूर्ण एकदम चांगल्या पद्धतीनं दिसणार. असं काहीच नाही की बा दिसत नाही आहे म्हणून. ओके, समजलं ना बेटा? नसेल समजलं कमेंट्स करा, मेसेज करा आणि पुन्हा काही विचारून घे जा. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.